नमस्कार, तुमचं आमच्या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर चला तर आज आपण बनवणार आहे गुलाबजामुन। तर गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण जे आशीर्वादचं गुलाबजामुन पॉकेट घेतलेलं आहे। आपण आशीर्वादचा जे आहे ते गुलाबजामुन पॉकेट घेतलं आहे आपण। त्याच्यामध्ये 500 kgचं आहे, म्हणजे अर्धा किलोचे ते पॉकेट आहे। त्याचे आपण आज अर्धा किलोचे गुलाबजामुन आपण बनवणार आहे। तर एकाच बाजूला आपण पहिले पाक बनवून ठेवणार आहे। तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्हाला किती गोड लागतं तसं तुम्ही साखर, मी एक मोठी वाटी साखर घेतले आणि 2 वाटी जे आहे ते पाणी टाकून घेतले। तोपर्यंत पाक तयार होतो, तर इकडे तोपर्यंत आपण गुलाबजामुनचं जे पीठ आहे ते मळून आपण घेणार आहे। तर पॉकेट आपण ओपन केलं आहे। आता एका भांड्यामध्ये आपण पीठ घेतलं आहे, दूध घेतलं, मी दुधाने मळून घेणार आहे। कोणी पाण्याने पण मळून घेतं, तर मी दूध घेतलं आहे। तर आणि 2 चम्मच मी तूप टाकून घेतलं आहे। तुपामुळे कसे सॉफ्ट असे गुलाबजामुन आपले तयार होतात। तर थोडं करत दूध टाकत आपण सर्व जे पीठ आहे ते आपण मळून घेणार आहोत। तर एकदम असं सॉफ्ट म्हणजे करायचं आहे आपल्याला, मीडियम। आता हे बघा, दुसरीकडे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आपण जो पाक आहे तो पूर्ण तयार झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेणार आहोत। तर बघा, आपला पाक कसा तयार झालेला आहे। तर आपलं पीठ असं आपण 5 ते 10 मिनिट ठेवलेलं आहे बाजूला। आता शांत झालेलं आहे, मुरलेलं आहे। तर आपण सर्व आता त्याचे एक करून गुलाबजामुन आपण बनवून घेणार आहोत। मीडियम आकाराचा गोळा आपण तयार करून घेतला आहे। सर्व गुलाबजामुन आपले आता तयार झाले बनवून। तर आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं, तेल छान तापलं आहे आणि आपल्याला आता एक करून गुलाबजामुन सोडून तळून घ्यायचे आहेत। तर गॅस आपल्याला मीडियम लोच करायचा आहे, कारण की फास्ट गॅस केल्यामुळे काय होतं, वरतून गुलाबजामुन तसेच राहतात आणि आतमधून जळून जातात। तर त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये कच्चेच राहतात। तर आपल्याला असे मीडियम लोवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर मस्त असं मरून कलर येईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे। तर हे बघा, किती छान असे गुलाबजामुन जे आहेत आपले तळून झालेले आहेत। तर हे गुलाबजामुन आपल्याला काढल्यावर लगेच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत, कारण की गरम याच्यामध्ये टाकले तर आपल्याला छान असे मुरून जातात ते पाकामध्ये। तर आपण इकडे एका साईडला तळतो, एका साईडला आपला पाक तयार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सर्व गुलाबजामुन थोडे करत तळून घेत आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही पण रेसिपी बनवून बघा। तर सर्व गुलाबजामुन आपले तयार झाले आहेत। ते अर्धा एक तास आपल्याला पाकामध्ये ठेवायचे आहेत। सर्व गुलाबजामुन असे छान असे मुरून जातात। तर हे बघा, आपले छानसे असे मस्त मरून कलरचे गुलाबजामुन जे आहेत ते तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण नक्की असे ट्राय करून बघा। आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर छान असे गुलाबजामुन तयार झाले। तर बघा, एक गुलाबजामुन जो आहे तो तुम्हाला मी कट करून दाखवते, किती छान असं झालं आहे, सॉफ्ट असा बनला आहे आपला गुलाबजामुन। हे बघा, तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि नवीन रेसिपीज अशाच बघत राहा।